आवडतोय ना कार्यक्रम? नक्की. कारण आमच्या विभागाकडनं इतके कार्यक्रम आम्ही करतो आहोत. यावर्षी 365 दिवसांमध्ये आम्ही 1200 कार्यक्रम करायचं ठरवलेलं आहे. आणि मग त्यात वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम आहेत. गुरुदत्तजी यांची जन्मशताब्दी नुकतीच पूर्ण होते आहे. आणि या निमित्ताने सांस्कृतिक कार्य विभागाकडनं आम्ही ठरवलं की आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये ज्यांनी समाधान समृद्धी आणले त्या सगळ्या कलाकारांची कुठे ना कुठे आपण आठवण ठेवली पाहिजे. आणि मग गुरुदत्तजींचा सिनेमा आणि त्याच्यातली गीतं याचा एक कार्यक्रम सांस्कृतिक कार्य विभागाकडनं आम्ही क्युरेट केला. अतिशय दमदार पद्धतीने आमचे इंदरकर आणि त्यांची सगळी मंडळी आपल्या समोर ठेवतायत. पण अजब रसायने गुरुदत्तजींचं जीवन पाहिलं तर लक्षात येतं. खूप कमी जीवन जगले, पण त्यांच्या सिनेमातला कथानक जर पाहिला तर तो मानवी मनाचा शोध घेण्यातला आहे. आज ज्या वेळेला आपण सगळेच जण जगात संशोधनाच्या दिशेने चाललो आहोत त्यावेळेला गुरुदत्तजी यांचे सिनेमे स्वशोधनाकडे चाललेले असं आपल्याला दिसतात. आणि मग कलाकाराच्या जीवनावरचा मग प्यासा असेल, अन्य सिनेमे असतील, स्वप्न, संघर्ष आणि वास्तव्य यामधला संघर्ष, स्वप्न आणि वास्तव काय आहे याची कथा अतिशय उत्तम पद्धतीने मांडणारा हा दिग्दर्शक, लेखक, कलाकार. आणि आपण चोखंदळ आहात त्यामुळे आपण पाहिलंच असेल की त्यांच्या सिनेमातल्या प्रकाश योजना आणि क्लोज कॅमेरा याचं विशेषत्व त्यांचे सहकारी मूर्ती यांच्याबरोबर त्यांनी जे निर्माण केलं ते आज जगभरातल्या सिनेमावर प्रेम करणाऱ्या, संशोधन करणाऱ्यांचा शोधाचा विषय झालेला आहे की त्या काळात ते कसं केलं असेल. आणि म्हणून अतिशय बारकाईने मानवी मनाचा सर्व कांगोरा सर्वार्थाने बघणार आणि रूढ अर्थाने त्यांच्या सिनेमातल्या कथा किंवा स्टोरी लाईन ज्याला आपण म्हणू, ही काही अशी ऐकली तरी हिट होईल, म्हणजे ज्याला आपण बॉक्स ऑफिस म्हणतो, अशा कथानक खूप कमी आहेत. पण त्या सुद्धा त्याने महत्वाच्या पद्धतीने मांडून त्या सिनेमातना एक नवीन विश्व उभं करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून त्यांच्या सिनेमात आपल्याला कळतं की ये दुनिया अगर मुझे मिल भी जाए तो क्या है. याचा अर्थ काय? याचा अर्थ भौतिक जगाच्या पलीकडे काहीतरी आहे. आणि मग ऐहिक जगापेक्षा पारलौकिक जगामध्ये काही ना काही वाढून ठेवलंय ते शोधण्याची वृत्ती सुद्धा गुरुदत्तजींच्या सिनेमातनं दिसते. आणि त्यात चार चांद लागतात ज्या वेळेला साहिर लुधियानवी यांचं गीतं त्यामध्ये असतात. साहिर साहेबांचे आम्ही सगळे प्रेमी आहोत. गुरुदत्तजींनी केलेल्या सिनेमात साहिर साहेबांची गाणी अजरामर आहेत. आणि मग महाराष्ट्र सरकारच्या वतीने आम्ही हा सारखाच प्रयत्न करतो. देवेंद्र फडणवीस साहेबांनी खरं तर मला तसा आदेशच दिलेला आहे की आपल्याकडे ही सॉफ्ट पॉवर आहे. अन्य देशामध्ये किती आहे मला माहित नाही, मला त्याच्यावर आलोचना करायची नाही, कारण अन्य देश आजकाल फक्त टॅरिफच करतात, आपल्याकडे बरंच काय आहे. आणि मग त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपली ही सॉफ्ट पॉवर जी आहे ती सुद्धा जगासमोर मांडल्या गेली पाहिजे. आणि म्हणून आमचा प्रयत्न असतो, मग लोकसंगीत असेल, लोकवाद्य असेल, लोकनाट्य असेल, सर्वच प्रकारांमध्ये. आणि मग तो सुद्धा योग ज्या वेळेला दिवाळीच्या आधीच येतो त्यावेळेला तो घेतला पाहिजे. आणि तुम्ही म्हणालात ते खरं आहे अमित की दर्दी चोखंदळ प्रेक्षक हा आपल्याला दीनानाथलाच मिळतो, मुंबईतच मिळतो. आणि तो आपल्याला या ठिकाणी दिसतोय. शिट्टी वाजवली त्यामुळे मला लक्षात आलं की मी थांबलं पाहिजे आणि दुसऱ्या शिटीत लगेच थांबलं पाहिजे. पण माझा स्वार्थ काही मी सोडणार नाहीये. माझा स्वार्थ एवढाच आहे की मला याची पूर्ण कल्पना आहे, जास्त भाषण करणं धोकादायक आहे. पण मी भाषण संपवताना तुमचे आशीर्वाद जानेवारीमध्ये न मागणं हे माझ्या पदाला धोकादायक आहे. आणि त्यामुळे जानेवारी तुमचा आशीर्वाद मिळेलच अशी अपेक्षा करतो. तुम्हाला सगळ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.